मित्रांनो, आज सकाळ सकाळ मी तिचा हातचा मार खाता खाता वाचलो. ते कसं काय सांगतो. त्याच्या आधी तुम्ही मला हे सांगा, तुम्ही कधी घरी शेंगदाण्याची चिक्की बनवलेली आहे का? आम्ही तर लहानपणी जाम बनवून खाल्लेली आहे बरं का. तर आज सकाळ सकाळ ना दीदी किचनमध्ये काहीतरी बनवत होती आणि ते खूप विचित्र दिसत होतं दिसायला. नंतर मला कळालं की हे शेंगदाण्याची चिक्की बनवलेली आहे. चिक्की बनवून अर्धा तासानंतर कडक झाली होती. माझ्या अंगामधला किडा जागा झाला. म्हणलं चला बघू किती मजबूत आहे. हातावर हाणली आणि तुटून गेली. नंतर दीच्या अंगातला राक्षस जागा झाला आणि मला हाणायला लागला. खालची चिक्की असून मी डायरेक्ट तिच्या तोंडामध्ये घातली आणि तिनं खाल्ली पण. जास्त ती हाव करते बरं का खायला, पण ठीक आहे, माझी बहीण आहे, मला आवडते. दीनं चिक्की एक नंबर बनवली होती बरं का. मला पण जाम आवडली आणि मी पण खाल्ली. ती ऑफिसला गेली. आज मला जायचं होतं एका क्लायंट मीटिंगसाठी स्टारबक्सला. त्याच्यासाठी मी रेडी होत आहे. माझ्याकडे दोन ऑप्शन होते. पॅन्टमध्ये मी जीन्स निवडली होती आणि व्हाईट शर्ट निवडला होता. दीनं काहीतरी थोबाडाला लावायला मिक्सर बनवलं होतं, ते उरलं होतं. त्याच्यामुळे मी पण थोबाडाला लावून घेतलं, कारण वेस्ट नाही होतं करायचं. थोडंसं उजळेल म्हणलं आपला पण चेहरा. गाईज मी इथं रेडी झालो होतो आंघोळ करून आणि स्टारबक्सला जायचं, त्याच्यामुळे थोडीशी स्किन केअर करावी म्हटलं. फक्त मॉइश्चरायझर लावला आणि झाली आपली स्किन केअर. एकच दिवस करायची बरं का. मित्रांनो, मला निघायला आणि पोहोचायला जामच लेट झाला बरं का. आणि गडबडीमध्ये ना सगळा शूट वगैरे करायचं मिनी ब्लॉगचं विसरून गेलो. नंतर घरी आलो, जाम भूक लागली होती. म्हटलं चला आपल्या अंगातला किडा जागा करू. त्याच्यामुळे दूध घेतलं आणि चांगलं वरी नेलं. आयच्या ज्यावर शिवाय येत नाहीत ना ऐकू, तो पण खाली आणलंच नाही. गाईज मला आज काहीतरी छान खायचं होतं, त्याच्यामुळे दूध गरम केलं आणि मिरची पण फ्राय केली. नंतर भाजीमध्ये काहीच नव्हतं, त्याच्यामुळे बटाटा कापला आणि त्याच्यामध्ये थोडंसं ग्रीन पीस टाकलं, तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं आणि मीठ टाकलं. एकदम सिंपल भाजी बनवली, पण तेल जामत टाकलं होतं बरं का. मी आज खाल्लं होतं दूध, भाकरी, तूप, साखर आणि भाजी, मिरची.